नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ओके एंटरटेनमेंटच्या संगीत कराओके क्लबचे धूमधडाक्यात उद्घाटन। दिनांक 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन तसेच राजमाता जिजाऊ जन्मदिन आणि स्वामी विवेकानंद जयंतीचा त्रिवेणी योग साधत ओके एंटरटेनमेंटच्या संगीत कराओके क्लबचे उद्घाटन गुरुग्राम पंचायत मोहपाडा वासांबेचे माननीय सरपंच आणि रसायनीचे धडाडीचे युवा नेतृत्व माननीय श्री संदीप शेठ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रथम श्री गणेशाला वंदन करून दीपप्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर रसायनीचे नाट्य चित्रपट कलाकार श्री अलंकार भोईर यांनी आपल्या गोड आवाजात श्री गणेशाचे भक्तिगीत सादर केले। या कार्यक्रमासाठी रसायनीचे ज्येष्ठ रंगकर्मी माननीय श्री कृष्णराव ओंकार, नाट्य अभिनेते श्री रवींद्र ओंकार, हॉलचे मालक श्री मोहित गीत, श्री संतोष शेठ पाटील, श्री सुभाष जाधव, शिवदास जगताप, सुधीर शिंदे, भरत देशमुख, राजू अभ्यंकर, रमेश अंबुले, प्रकाश म्हात्रे, नंदू कुरुंगळे, अनंता पाटील, पांडुरंग माळी, कुणाल जाधव, बाळाराम कुरुंगळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी माननीय सरपंच श्री संदीप शेठ मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, प्रत्येक कलाकारामध्ये एक सुंदर असं मन असतं, पण आपलं मन जेव्हा थकतं तेव्हा मी स्वतः वेळ काढून एकांतात जुनी गाणी ऐकत असतो। त्यामुळे जो मानसिक ताण असतो तो नक्कीच कमी होत असतो। याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे। आपला रसायनी परिसर तसा एकतर शहरीही नाही आणि ग्रामीणही नाही, त्यामुळे आपल्या परिसरात सुद्धा असे अनेक कलाकार लपलेले आहेत। मुंबईसारख्या शहरामध्ये असे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध असतात, पण अशा लपलेल्या कलाकारांना संधी देण्यासाठी नरेश देवळेकर यांनी त्यांच्या टीमने हा कराओके क्लब उपलब्ध केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि भविष्यात मी 100% तुमच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही देतो। या प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी श्री क्रूरा ओंकार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। असं म्हणतात की आयुष्य जर समृद्ध करायचं असेल तर माणसाला कुठला तरी छंद असला पाहिजे। छंद असा पाहिजे की स्वतःला तर आनंद मिळालाच पाहिजे, पण समोरचे जे श्रोतेजन असतील त्यांना देखील आनंद मिळाला पाहिजे। आज नरेशजींनी सुरू केलेल्या स्तुत्य उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो। या प्रसंगी ओके एंटरटेनमेंटचे संस्थापक श्री नरेशजी देवळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, ओके एंटरटेनमेंटची स्थापना होऊन 10 वर्षे झाली आणि आता हा कराओके क्लब चालू करण्यामागचा हेतू फक्त गाण्याचे प्रोग्राम करणे नसून या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे हे आहे। नवीन कलाकारांना संधी देणे हा माझा मुख्य उद्देश राहील। श्री मोहित गीत यांनी हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। यासाठी तुम्हा सर्वांची अशीच साथ मला मिळावी ही अपेक्षा करतो। यानंतर श्री शेखर मते, श्री विष्णू जोगळेकर, श्री अलंकार भोईर, श्री संजू पाटोळे, विश्वनाथ गायकवाड, श्री विवेक वावेकर, श्री सुदेश महागावकर, श्री सुहास आंबावणे, श्री संतोष चव्हाण, श्री प्रताप गीते, विजय मुंडे, संतोष मुंडे, देवेश देवळेकर, रामदास अगिवले, चेतना गोईटे, सायली सावंत, कुमारी अपूर्वा सोनावळे या कलाकारांनी आपापली सुंदर गीते सादर केली। या कामी सौ अनिता देवळेकर, कुमारी ओजस्वी आणि केऊर देवळेकर यांची खूप मदत झाली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, रसायनी। त्यांच्या घरी आम्ही करतो, पण हा एक म्हणजे गाणं म्हणजे मला विजयदादा पण माहिती आहे, ते पण चांगली गाणी गातात। त्याच्यामुळे मी पहिल्यांदा त्यांना पण विचारलं की हीच तुमची टीम आहे का सगळी म्हणून, पण मला पण त्याची आवड आहे थोडीशी, बट मला पहिल्यांदा तुम्ही म्हटले दादा पण आहे, तर मग म्हणलो जर संडेला आपल्या इथे आहेच, जागा उपलब्ध आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर मग बोललो तुम्ही करा इथे चालू, आमची पण साथ आहे, दादांची पण साथ आहे, तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। 10 वर्ष मी माझ्या शेखर मते, समीर यादव, महागावकर आमच्या 4 जणांची टीम आहे आणि गेले अनेक वर्ष वृद्धाश्रमासाठी देणगी मिळून चॅरिटी शो केलेले आम्ही। तेव्हा आपल्याला जेव्हा एक मानसिक ताण येतो किंवा टेन्शन येतं तेव्हा मी स्वतः निवांतपणे वेळ काढून जुनी गाणी ऐकत असतो। काही कलाकार नाही आहे, त्यामुळे थोडंसं आपलं त्यामध्ये तो ताण असतो तो नक्की कमी होता असं मी स्वतः अनुभवलं आहे। त्यामुळे नरेश देवळकरांनी जी संकल्पना जी आज केलेली आहे त्याला खरंच म्हणजे ते आपला हा विभाग हा मुंबईसारख्या शहरामध्ये असे खूप प्लॅटफॉर्म तयार असतात, पण आपला रसायनी परिसर एक 20-25 गाणी त्यांची सादर केली
आणि प्रत्येक गाणं इतकं चांगलं झालेलं होतं, रिस्पॉन्स खूप चांगला मिळालेला होता. आणि त्याच वेळेला असं वाटलं की असा क्लब या ठिकाणी स्थापन व्हायला पाहिजे आणि त्याला आपल्या सर्व सहकार्याने मदत करायला पाहिजे. असं म्हटलं जातं, आयुष्य जर समृद्ध करायचं असेल तर माणसाला कुठला तरी छंद असला पाहिजे. आणि छंद असा असावा की स्वतःला तर आनंद मिळालाच पाहिजे, पण समोरचे जे श्रोते किंवा कोणी आपण समोर बसले असतील